बहुनिरीक्षित आणि बहुचर्चित अशा महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुका साधारणतः 8 वर्षांनी होत असल्यामुळे अनेक पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली। नाराज कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भिडले, काहींनी हट्टाने आपल्याकडे तिकीट मागून घेतलं, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। आता निकाल लागलाय। पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष पुण्यात ठरलाय। मात्र पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी एकूण 1155 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी आता किती उमेदवारांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगलंय आणि इच्छुकांचं डिपॉझिट जप्त झालंय? डिपॉझिट जप्त होण्यास बाबत कुठला पक्ष आघाडीवर आहे यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। 16 जानेवारीला पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। आता हळूहळू त्या निकालाचे पदर समोर येत आहेत। यामध्ये उमेदवारांच्या अनामत रकमेबाबत आकडेवारी समोर आली आहे। नियमानुसार एकूण मतदाराच्या ठराविक मतं न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते। अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या या निवडणुकीत मोठी आहे। त्यात मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवाराचाही समावेश आहे। पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी एकूण 1155 उमेदवार रिंगणात होते। मात्र त्यातील 796 उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आलंय। म्हणजे थोडक्यात त्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये सर्वात मोठा फटका हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेला बसलाय। शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल 104 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। त्या पाठोपाठ आम आदमी पक्षाचे म्हणजे 81 उमेदवार आपलं डिपॉझिट वाचवू शकले नाहीयेत। सत्ताधारी भाजपासाठी मात्र दिलासादायक बाब आहे, म्हणजे त्यांच्या केवळ 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी 58 उमेदवारांचं डिपॉझिट गमावलंय। राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांनाही पुणेकरांनी नाकारल्याचं दिसून येत आहे। एकूण 271 अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम या निवडणुकीमध्ये जप्त झाली आहे। या निवडणुकीत आरक्षित जागांसाठी 2,500 रुपये तर सर्वसाधारण जागांसाठी 5,000 रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती। अनामत गमावलेल्या उमेदवारांची संख्या जर आपण बघितली, आता आपण अनामत रक्कम गमावलेल्या उमेदवारांची संख्या एकदा बघूयात। तर शिवसेना शिंदे गट 104, आप 81, काँग्रेस 58, वंचित 58, शिवसेना ठाकरे गट 53, मनसे 38, बसपा 35, राष्ट्रवादी काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20 आणि भाजपाच्या 4 नगरसेवकांचं म्हणजेच भाजपाच्या 4 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। त्यामुळे पुण्यातील ही सगळी आकडेवारी पाहता प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा, शहर स्तरावर आपला पक्ष कुठे आहे याचा वेध घेणं गरजेचं आहे। आकडेवारी आणि कामगिरी बघता तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।